आमचे कवी एके ठिकाणी म्हणतात, अरे बाप काढलास घराबाहेर, दारात रडते माय पण, बायकोला मात्र रोज म्हणलास तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच जन्माला यावा म्हणून हिने किती केले नवस, लोकच जन्माला यावा म्हणून हिने किती केले नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, आणि तुझ्यासारखा पोरगा हिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी ही माय तुला शेतामध्ये न्यायची. अरे तुला ऊन लागल्यावर स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. अरे तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, आणि माईचं दूध संपलं ना लेका, तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, ह्या दारातल्या माईला घरात तेवढण. अरे किती दिवस जगणार आहे झाडावरचं पिकलं पान. अरे तू गोडधोड खा, पण माझ्या म्हातारी माईला शिळी भाकर तरी वाढ. पण भाकर वाढताना जर तुझी बायको मध्ये आली तर तिला घराबाहेर काढ. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. पण यदा कदाचित पट्ट्या जर तुझी बायको घर सोडून गेली तर तू मला येऊन भेट, मी तुला दुसरी आणून देतो. मला काय फोन लावायचं नाही, मला पोरी कोण देणार, तू मला आणि कुठने आणून देऊ नाही. आमचं कवी म्हणतात म्हणून सांगते. अरे तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुलाच काही नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून कोणत्याच बायकोची घर सोडून जाण्याची नाही हिम्मत. अरे तुला वाघ बनवले मायनं, दुर्दैवानं हिलाच उरलं बाई. पण खरा मर्दा चिल्ला पट्ट्या, माय बापाचं दर्शन घे आणि म्हण, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. मला सांगा.